नमस्कार मित्रांनो. तर आपण आज खूपच जास्त दिवसानंतर भेटत आहोत. भेटण्याचं कारण म्हणजे आपण सध्या आपला जो व्लॉगिंगचा सेटअप आहे तो थोडा अपग्रेड करू. कॅमेरा तर आपण नाही चेंज करत, कॅमेरा चेंज करायला खूप जास्त वेळ. पण दुसऱ्या गोष्ट आहे, आपण आज जात आहोत एक वायरलेस कॅमेरा घ्यायला, ज्यामुळे आपल्याला जरा काय म्हणतात ते लॉंग शॉट हे घेता येतील. आता कोणता वायरलेस माईक घेतो तो तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये पुढे. त्यामुळे आज आपण निघालो. आपण आज जात आहोत औंधला. तशी आपली ओळख करून द्यायची राहील. ओळख म्हणजे आपला इंट्रो राहिलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. आणि आपण एवढं भयानक आज ट्रॅफिक आहे. काम कशामुळं पण लय जाम ट्रॅफिक लागले. हिंजवडीत एवढं जास्त ट्रॅफिक होतं. हिंजवडीत एका जागी गाडी उभा राहून गाडी गरम झाली. एवढं भयानक ट्रॅफिक आहे. याला वरून जायचं होतं वाटतं. आपण रस्ता चुकलो की एकदा बघायला पाहिजे. तर आपल्याला दाखवल्या लोकेशननुसार आपण तर आलेलो आहे. आपल्याला आता काय तर 200 मीटरवर राहिलेलं, 250 मीटर दिसते का तुम्हाला साईडला. आणि टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन सगळं खूप घाण आहे राव, करेक्ट दाखवत नाही. ओके, तर सगळे दुकानच आहेत. तर आपण जाऊ बघत आपल्याला भेटते का. आले कीर्ती डिजिटल लिहिलेलं आहे. चलो बघू. तर आता आपला माईक मिनी 2 घेऊन झालेला आहे. DJIचा पण माईक घेतलेला आहे, DJI माईक मिनी 2 जे लेटेस्ट लॉन्च झालेला आहे तो घेतलेला आहे. आणि आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे. हे तर चालू आहे चेष्टा मस्करी काहीतरी. हे कोणी तर आडवी गाडी लोक आपल्या गावातील लोकांचा सिविक सेन्स बघा, वरून गाडी चालवून मग खाली उतरत आहे. हा व्यक्ती पण उलटा जायलाच थांबलेला आहे. काय अवघड आहे बाबा, आपल्या देशाची अवस्था खूप जास्त म्हणजे खूप अवघड आहे. निघालो. आता किती ट्रॅफिक लागते काय मला जाताना आपल्याला.
खरं सांगा मित्रांनो, मी शनिवारचं मस्त दुपारी निघलेलो, कारण कमी ट्रॅफिक लागेल, लोक कमी असतील बाहेर. काय नाही, जाम ट्रॅफिक लागायला जाम. आणि आपण जवळ आलेलो आहे. तसं आपण पुढच्या 5 ते 5 मिनटात घरी पोचतो. ट्रॅफिक नसेल तर, ट्रॅफिक असेल तर 10 मिनटं जरा. आणि आपण जो माईक घेतला आहे त्याची प्राईस फक्त कोणी ॲमेझॉनवर चेक करून का, ॲमेझॉनवर डबलच्या वर दाखवते. काय झाले काय माहिती, ॲमेझॉन का वाढायला आलं एवढं प्राईस. हो हो, आपण आता लक्ष्मी चौकात पोचलेलो आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळं सांगता येत नाही काय करायचं ते. गरमी वाढली आहे त्यामुळं लागलं ट्रॅफिक. अडकलो आपण आता ट्रॅफिकमध्येच अडकलो. तुम्ही जर पुण्यात गाडी चालवत असाल, 2 व्हीलर असो 4 व्हीलर काही का असेल, तुम्हाला 2 गोष्टींची खूप जास्त गरज आहे. एक तुम्हाला बी आणि का आपण सरकारला बी म्हणू, जे ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात, की एकतर ट्रॅफिक मॅनेजमेंटची गरज आहे आणि दुसरी म्हणजे सिविक सेन्सची. एवढा कमी सिविक सेन्स झाला आहे की लोक 1-2 सेकंदाची सुद्धा वाट बघू शकत नाहीत. एवढं त्यांना पुढं निघून जायची घाई झालेली आहे प्रत्येकापेक्षा 1 सेकंदात. माझी गाडी म्हणत असेल आज काय जाळ काढला आहे आणि नुसता उन्हा पळवतोय. नमस्कार मित्रांनो, तर आपण DJI माईक मिनी 2 आणलेला आहे. तर त्याचं आता अनबॉक्सिंग आहे आणि अनबॉक्सिंग करून आपण चेक करणार आहे की हा गोप्रोला कनेक्ट होते. सध्या आपण शूट करतो ते गोप्रोनं, आणि गोप्रोची माईक क्वालिटी अशी आहे की तुम्हाला आता मागं फॅनचा आवाज येत असेल तर बघायचं ते रेंज किती आहे, परत नॉईज कॅन्सलेशन कसं आहे आणि कसं कनेक्टिव्हिटी आहे. तर आपण अगोदर हे तुम्हाला हे दिसत असेल DJI माईक मिनी 2. तर आपण अगोदर ह्याची शूटिंग चालू करू, म्हणजे अनबॉक्सिंग करू. अनबॉक्सिंग झाली की मग आपण ट्राय करू की लावायचं आहे कसं ते गोप्रो. तर त्यासाठी आपण अगोदर कॅमेरावर शिफ्ट करूया. आपण आता आपला हा सेटअप आहे, आज आपण हा मोबाईलवर आता शिफ्ट करूया आणि चालू करूया. तर आपण आता अनबॉक्सिंग करतो आहे DJI माईक मिनी 2ची, तुम्हाला दिसत असेल. तर हे आज आपण लेटेस्ट घेतला आहे. जर आपण अपग्रेड करतो आहे आपला व्लॉगिंग सेटअप, ऑलमोस्ट 3 वर्षानंतर आपण अपग्रेड करतो. तर आपण बघूया ह्यात काय काय आपल्याला मिळते. त्याचबरोबर ह्यात काय काय ते तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसेल, तुम्ही वाचून घ्या. मोस्टली यात काय असणार आहे, एक वायरलेस मायक्रोफोन आहे आणि हा काय असणार आहे, मग त्याला मग 1 ट्रान्समीटर, 2 ट्रान्समीटर, 1 रिसिव्हर. तर आपण आता चालू करूया. हा बॉक्स, त्यात हे निघते पिशवी. त्याच्यात मला ऑलमोस्ट सगळे कंटेंट माहीत आहे त्यातले, पण तरी पण कारण मी चेक करूनच घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा काय निघतं बघा, तर हे आहे DJIचा पाऊच, कॅरिंग पाऊच आहे तो झाला. त्यानंतर आपण पुढे घेऊ, आपण एक एक करत बघत जाऊ काय काय निघते. तर पहिल्यांदा हे निघले. आता हे काय ते नंतर सांगतो तुम्हाला, आपण बाजूला ठेवूया. हे झाले. त्यानंतर ओके, ही टाईप-C काय 3.5 जॅक हा आहे दोन्ही साईडचा. हा आहे, हा पण आपण बाजूला ठेवू येते. याच सोबत टाईप-C to C चार्जिंग केबल, ही काय दाखवायची गरज नाही तुम्हाला, तरी बघायला असेल तर हा बघून घ्या. टाईप-C to C चार्जिंग केबल. आणि
त्यानंतर खाली काय राहिलं, हा बघा तुम्हाला डी जेचा लोगो दिसत असेल, मी असं गृहीत धरतो का खाली दिसतो, हां. आणि हे त्याची बाजूला ठेव. आणि आता आपण बघू, तर आपण ह्याचं सील ओपन करूया. हे आपण कुठेला उभर बाजूला मागं भारी आहे ना. आता माझा जर आवाज कमी येत असेल कारण मी स्लो बोलत होतो इतक्या वेळ, कमी आवाजात. आता हे बघू, टॅणाव टॅणाव, हा एक डी जेचा काय म्हणतो आपण, माईक, हा ट्रान्समीटर, हा एक आपण बाजूला ठेवू इथे काढून. 2 ट्रान्समीटर, त्याचबरोबर हा रिसिवर, हा जो आपल्या कॅमेऱ्याला लागलेला असेल, हां, आणि चालूच राहणार. त्याचबरोबर आपल्याला काय काय मिळतं अजून, हा टाईप सी कनेक्टर जो मोबाईलला कनेक्ट केला जातो. ओके, सध्या आपल्यापाशी हेच आहे, अजून काहीही नाही. तर आपल्याला सध्या ह्याची गरज नाही. मग मी काय आपण हे बाजू झालं, हे आपण खूप बाजूला ठेव. अजून काय काय तर आपल्या हाताला हे काय लागलेलं, अरे निघता निघत नाही मित्रांनो. तर हे आहेत मॅग्नेट, तुम्हाला दाखवतो ह्यांचं काम काय. अरे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप हे मॅग्नेट इथे लागतात असे, म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट कनेक्ट करायचं तर हे असे लागणार. तर ही याची हे तुम्हाला शर्टाला लावायचं असेल तर मी परत दाखवतो तेही, पण सध्या आपण फक्त कंटेंट बघतो आहे. त्यामुळे हे झालं, हे 2 आहेत, हे लावू. हे एक भारी एक तुम्हाला पाहिजे त्या साईडला लावू शकता, त्यामुळं आपल्याला इझी जाणार आहे. हे एक झाले, हे 2 मी परत हे ह्यातच टाकतो माघारी. ओ हो हो हो, खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो. यांना आता वेगळं करायला ताकद लागते आहे, त्याच्यावर हे किती स्ट्रॉंग मॅग्नेट आहे हे समजतं आपल्याला. डी जे आपण म्हणतो ना, डी जेनं ब्रँडिंग करायला कुठेही सोडलेलं आहे. हे बघून बाहेरला हे आपण बाजूला ठेवू. आणि काय राहिलं का आपण, ओ आहे, अजून आहे मित्रांनो ह्यात काय ते. आणि हे आहे डी जे आयचे, थांबा तुम्हाला अजून एक ब्रँडिंग असलेलं, ते ओपन कुठून करा. मित्रांनो ओके, तर हे डी जेचे 2 जे ट्रान्समीटर आहेत ना, त्यांचे फेस आहेत. आपण तुम्हाला दाखवा, डी जे आणि असं लागणार. म्हणजे आपल्याला पाहिजे ते व्हाईट असे पाहिजे असेल, व्हाईट ब्लॅक असेल. हां, आता ह्याच्यावर मला एक आठवलं की आपण हे घेतलेलं, हे आपल्याला पहिल्यांदा भेटलेलं, हे काय सांगतो, हे आहेत फेसेस. आता मला हे आपण ब्लॅक ठेवूयात दोन्ही. हो, तर समजा मला आता माझा शर्ट आता ब्ल्यू कलरचा आहे, तर त्या ब्ल्यू कलरसोबत मला जर मॅच करायचं असेल तर अशा पद्धतीने. आणि किती क्यूट दिसते, क्यूट म्हणजे भारी दिसते, डिझाईन तसं चांगलं काम. तर हा आहे जो काही असेल तो कंटेंट ह्यातला डी जेचा. तर आता मी थोडंसं ह्याची जुळवाजुळव करतो, हे ट्रान्समीटर हे कसं लावायचं ते बघतो, आणि परत सांगतो की कसे आहे, म्हणजे क्वालिटी काय लेवलची हे मी नंतर सांगतो. पहिले मला चेक करू द्या, भेटू थोड्या वेळानं, मी सांगतो. केला का. तर आता आपण सेटअप करूया, बघू कसं आहे. हा माझ्याकडे आहे उलांडीचा कवर गोप्रोसाठी आपला, हा आपला गोप्रो 11. त्याला ब्लूटूथ नाही, त्यामुळं आपण बघू कनेक्ट कसं करायला. तर आपण अगोदर ह्याला असं कनेक्ट करून घेऊ. तर हा आपल्याला सेटअप झाला पूर्णपणे. आणि आपल्याला आता काय करायचं, हां, तर ब्लूटूथ नसल्यामुळे आपल्याला कनेक्ट करायचं, त्यासाठी आपण माईक ॲडॅप्टर घेणार आहोत. माईक ॲडॅप्टरनं आपण ॲडॅप्टरनं आपण
माईक अडॅप्टर आपण लावू. आपण माईक अडॅप्टर कनेक्ट केला. तर आता हे माईक अडॅप्टर जे GoProला आपण कनेक्ट. आता बाकीचं आपण काय अजून लागेल आपलं. आपल्याला रिसिवर कनेक्ट करायला. तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत रिसिवर कनेक्ट करायला. आपण काय करू अगोदर GoPro चालू करून घेऊ. GoPro चालू केल्यानंतर हा आपण काढला रिसिवर. आय थिंक आपण असा रिसिवर डायरेक्ट आपण माउंट करू शकतो एका चुकीचा केला. ह्या साईडला जाऊ शकतो का. तर रिसिवर आपण केलेला आहे माउंट. हा रिसिवर केला आहे. तर आता आपण रिसिवर माउंट केला आहे. त्यानंतर हा 3.5 mm जॅक इथून आपण ह्याला कनेक्ट केला. देन आपण आपला एक रिसिवर जो सध्यासाठी कनेक्ट झाला बघायला पाहिजेत आपण. असा लावतो पुढे पाहिजे बघा. तर हा आपण माईक कनेक्ट केलेला लागतो. आयडिया करूया. आपण प्रॅक्टिससाठी लावतो तेवढं चेक करायला. आणि आता आपण आहे ना ह्यासाठी काय करू. तर झालं. तर आपण कमांड देऊनच GoProचे म्हणजे रेकॉर्डिंग स्टार्ट केले. मला सांगा वर फॅन चालू आहे. तो फॅनचा आवाज येतो का. कारण मी स्वतः अजून चेक केलेलं नाही. नॉईज कॅन्सलेशन चालू असून म्हणजे नॉईज कॅन्सल होते का फॅनचाही आवाज. आता आपण थोडंसं लांब जाऊ आणि चेक करू की आवाज क्लिअर येतो का. आता मी मागे फिरलो आहे. मागे फिरून बोलतो आहे आणि मी स्लो आवाजात बोलतो आहे, कमी आवाजात बोलतो आहे. ते चेक करण्यासाठी की आपला GoPro हा आवाज पिक करतो आहे का नाही. आता ह्याच्यासोबत आपलं एक प्रकारे DJI Mic Mini 2चं हे व्हॉईस चेक करणं, कनेक्शन चेक करणं कंप्लीट होईल. आणि आता मी परत जवळ येते. आता मी कमांड देऊन GoPro बंद करायला बघतो. जर GoPro बंद झाला तर समजायचं की हा कनेक्टेड आहे. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग. तर मित्रांनो हा होता आज आपला व्लॉग जे आपण नवीन ॲडिशन केलेले आपल्या व्लॉगिंग सिस्टीममध्ये. DJIचा Mic Mini 2 आणि ह्याचा व्हॉईस किती चांगला हे आता समजते. मी चेक केलेलं आहे. आवाज एकदम क्लिअर येतो आहे. आणि जरा रूममध्ये असल्यामुळे जरा आवाज असा घुमल्यासारखा होतो आहे. बाकी जो नॉईज कॅन्सलेशन तर बरोबर करते. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटलं ते सांगा. आणि आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करू शकता. जरा सबस्क्रायबर वाढले पाहिजे. चल तर भेटू आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.